सर्वप्रथम आपल्याला श्रीनाथाचे दर्शन झालेले आहे। श्रीनाथ म्हस्कोबा हे देवस्थान मान तालुक्यातील खदाळे येथील आहे आणि या देवाची यात्रा भाऊबीज आणि पाडवा अशी 2 दिवस असते। आपल्याला गजनृत्य पाहावयास मिळत आहे ते खदाळे येथील श्रीनाथ म्हस्कोबाची यात्रेचे आहे आणि लोदोडे येथील गजमंडळ गजनृत्य करताना आपण पाहत आहे। लोदोडीकरांची गजेची काही रंगात आलेली आहे आणि लोदोडीची कन्या माणदेशी कन्या शिवेनी मोठे काय आपल्याला गजनृत्य पाहावयास मिळत आहे। आपल्याला पालखीचं दर्शन झालेलं आहे। चिंचबनातून श्रीनाथ महाराजांना या पालखीतून आणलं जातं। खरं तर यात्रेच्या अगोदर हा चिंचबनातून महाराजांना आणण्याचा कार्यक्रम होत असतो। आपल्याला महाराजांचं दर्शन होत आहे। श्रीनाथ म्हस्कोबाचे वीरचे मानकरी आणि मोगऱ्याचे सुपुत्र पिंटू भाऊ शिंगाडे मानदेश भूषणशी बोलत आहेत। ते भाविकांना शुभेच्छा देत आहेत। त्यांच्यासोबत आहेत डॉक्टर अमोल शिंगाडे आणि अभिजित शिंगाडे। मोठा आनंद व्यक्त लोक करतात। मुंबईला असू देत, पुण्याला असू देत, परिसरामध्ये या खदाळे श्रीनाथ म्हस्कोबाच्या यात्रेला राज्याच्या बाहेर जे या परिसरामध्ये लोक राहत असतील ते यात्रेला येतात। फार मोठ्या आनंदाने या ठिकाणी गजनृत्य जे भाकणुकीचा कार्यक्रम महाप्रसादाचा कार्यक्रम घेतात आणि मी एक वीर देवस्थानचा भाकणूककार म्हणून या खदाळे यात्रेला हार्दिक शुभेच्छा देतो। खरं तर यात्रा म्हटलं का अतिशय काटेकोरपणे नियोजन असावं लागतं। खरं तर विविध कामं असतात या दरम्यान। खरं तर आपल्याला मंदिरात यात्रा कमिटी ग्रामस्थ दिसत आहे। देणगीच्या पावत्या काम या चालू आहे। खरं तर या देणगीच्या माध्यमातून श्रीनाथ म्हस्कोबा मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे। खरं तर आपल्याला जो परिसर सुशोभीकरण झालेला दिसत आहे तो भाविकांच्या आणि ग्रामस्थांच्या सढळ मदतीतून झालेला आहे। खरोखरच यात्रा कमिटी ग्रामस्थ यांचं या निमित्तानं मनापासून भाविक कौतुक करत असतात। खरं तर यात्रा पार पाडणं फार अवघड असतं, पण अवघड काम सुद्धा यात्रा कमिटी शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध करत असते। विविध कार्यक्रम असतात, श्रीनाथाचे भाकणूक असतात, अनेक गावाचे गजमंडळ येत असतात आणि सर्व कार्यक्रम शिस्तीत वेळेत पार पाडण्याचं काम यात्रा कमिटी करत असते। भाविकांची रांग पण आपल्याला दर्शनासाठी दिसत आहेत। खरं तर श्रीनाथाचं दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या बाहेर मानाची पालखी आहे आणि त्या मानाच्या पालखीच्या ठिकाणी असलेले त्यांचंही दर्शन या निमित्तानं होत असते। आपण बघतो की भाविक दर्शन घेत आहेत। खरं तर खदाळीची यात्रा तसं पाहिलं तर 3 तासाचीच असते, पण या 3 तासामध्ये खदाळे परिसराची वेगवेगळी गावं आहेत, त्या गावात भाविक मोठ्या संख्येने येत असतात। खदाळे परिसरात अस्तनपूर आहे, वावरहिर आहे, दानवलेवाडी आहे, डंगीरवाडी आहे, घुमरेवाडी आहे, मोठी आहे, शिंगणापूर आहे, अशी विविध गावातील भाविक मोठ्या संख्येने येत असतात आणि श्रीनाथाचं दर्शन घेत असतात। श्रीनाथाला नवस बोलतात आणि नवस पूर्ण करण्यासाठी ते येत असतात। नवसाला पावणारा श्रीनाथ म्हणून इकडं प्रसिद्ध आहे। खरं तर हा सोनारीहून देरला जात असताना या ठिकाणी मांडीव ठिकाणा आरतीचं स्थान म्हणून आपण पाहतो। खदाळेकर गजमंडळाचा गजाचा कार्यक्रम सुरू आहे। खरं तर यात्रा जत्रा म्हटलं की गजनृत्य हा एक महत्त्वाचा भाग घेतात आणि विविध परिसरातील नृत्य ते कला सादर करत असतात आणि ते येत असतात। आपल्याला दृश्य पाहू खदाळेकर गजमंडळाचा हा कार्यक्रम हे रंगात आलेले आहे। खरं तर खदाळे यात्रा म्हटलं का खदाळेकर ग्रामस्थ अनेक दिवसापासून दसऱ्यापासून गजनृत्याचा कार्यक्रम चालू असतो। दररोज संध्याकाळी गजनृत्याचा कार्यक्रम त्यांचा होत असतो।
भाऊबीजेला भाकडूक होत असते, पाडव्यालाही रात्री भाकडूक होत असते. गजनृत्याचा कार्यक्रम आपण बघतोय खदाळेकरांचा. खरं तर खूप सुंदर त्यांनी कला सादर केलेली आहे. तर ढोल वादक आहेत ते राघू आबा शिंगाडे आहेत, ते स्वतः भाकडूक सांगतात. खरं तर कला त्यांनी अवगत केलेली आहे. नृत्य पाहत आहे ते दानवलेवाडीतील गजमंडळ आहे. या गजमंडळाचा कार्यक्रम आपण पाहतोय. दानवलेवाडीकर गजमंडळ खेळताना आपण दृश्य पाहतोय. कला आपल्याला कुठेतरी पाहावयास मिळत आहे. खरं तर भाकणुकीचा कार्यक्रम सुरू होत आहे. तत्पूर्वी राघू आबा शिंगाडे हे भाकणूक सांगणार आहेत. त्यांचा भाकणुकीच्या अगोदरचा हा संचार आपण शिवकळा बघतोय. आणि खरं तर तलवारीने खेळणारा देव हा आपल्याला पाहावयास मिळत आहे. तलवारीने देव कसं खेळतोय ते आपण दृश्य पाहिलेले आहे आणि पाहत आहे. आता
आता थोड्याच वेळात राघू आबा शिंगाडे भाकणूक सांगणार आहेत. खरं तर भाकणुकीमध्ये शेतकरी असतील किंवा कौटुंबिक अशा विविध प्रश्नावर भाकणूक सांगितली जाते. आपण ऐकणार आहोत ती भाकणूक ऐकतोय आता. तर ऐकताना ही जमलेली गर्दी भाविकांची आपल्याला पाहावयास मिळत आहे. श्रीनाथाची भाकणुकीत काय वर्षभरात काय घडणार आहे या घडामोडी सांगितले जातात आणि ते ऐकण्यासाठी खरं तर सगळ्यांची उत्सुकता ताणून लागलेली असते. सर्वांनाच एक उत्सुकता लागलेली असते की श्रीनाथ महाराजांनी खदाळीचे काय भाकणूक सांगितलेले आहे. करू नका
श्रीनाथ महाराजांची भाकणूक आपण ऐकलेली आहे. खरं तर यात्रा म्हटलं का खेळण्याची दुकानं, मेवा मिठाईची दुकानं आणि नारळ गुलाल याची दुकानं असतात. आपल्याला दृश्य हेच यात्रेतले पाहायचं. मानदेश भूषणचे चित्रण सुरू असताना सवाई सर्जाचं चांगलं गजरात या तरुणाने सहभाग नोंदवलेला आहे. खरं तर यात्रेमधलं आपल्याला हे दृश्य पाहायचं मिळतं. भाविकांनी दर्शन घेतल्यानंतर विविध वस्तू खरेदी करण्यासाठी झालेली गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि खरं तर दर्शन घेतल्यानंतर पुढच्या वर्षाची उत्सुकता लागून लागलेली असते की यात्रा केव्हा येणार आहे. खरं तर दिवाळीपेक्षा यात्रा या भाविकांना महत्त्वाची असते आणि दिवाळीपेक्षा यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. श्रीनाथाचं दर्शन घेऊन त्यांच्या वाटचालीस सुरुवात करत असतात आणि पुढच्या वर्षीच्या यात्रेसाठी